शुभ सकाळ सर्वांना. आपल्या युनिक जे के मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2026-27चा अर्थसंकल्प आणि त्यावरील येणारे महत्त्वाचे प्रश्न. चला तर मग जाणून घेऊया. पहिला प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सार्वजनिक भांडवल खर्च म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर किती ठरवला गेला? आपले ऑप्शन आहेत: ए 11.2 लाख करोड, बी 12.2 लाख करोड, ऑप्शन सी 10.0 लाख करोड, डी 13.5 लाख करोड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 12.2 लाख करोड. आपला दुसरा प्रश्न आहे, युनियन बजेट 2026-27 मध्ये सरकारने किती राष्ट्रीय जलमार्ग म्हणजेच नॅशनल वॉटरवेज पुढील 5 वर्षात चालू करण्याची घोषणा केली? आपले ऑप्शन आहेत: ए 10, बी 15, सी 20, डी 25. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 20. आपला तिसरा प्रश्न आहे, बजेट 2026-27 मध्ये खालीलपैकी कोणत्या मिशनचा विस्तार केला गेला? आपले ऑप्शन आहेत: ए इंडिया स्पेस मिशन, बी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0, सी स्मार्ट सिटीज मिशन, डी जल शक्ती अभियान. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0. आपला चौथा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये ग्रामीण आणि डिजिटल कृषी वाढीसाठी कोणते प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली? आपले ऑप्शन आहेत: भारत AI ॲग्रिकल्चर, बी भारत विस्तार AI, सी ई कृषी AI, डी फार्म टेक 2047. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी भारत विस्तार AI. आपला पाचवा प्रश्न आहे, युनियन बजेट 2026-27 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या नवीन फंडांची घोषणा केली आहे जे SMEs म्हणजेच लघु उद्योगांसाठी आहे? आपले ऑप्शन आहेत: ए 5,000 करोड, ऑप्शन बी 8,000 करोड, ऑप्शन सी 10,000 करोड, ऑप्शन डी 15,000 करोड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 10,000 करोड. सहावा प्रश्न आहे, बजेट 2026-27 मध्ये भारताने कोणत्या विशिष्ट महत्त्वाच्या खनिजासाठी कॉरिडोर्सची योजना जाहीर केली? आपले ऑप्शन आहेत: ए कोल कॉरिडोर्स, ऑप्शन बी आयर्न ओर कॉरिडोर्स, सी रेअर अर्थ कॉरिडोर्स, डी गोल्ड कॉरिडोर्स. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी रेअर अर्थ कॉरिडोर्स. आपला सातवा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये पुढील 5 वर्षात उच्च गती रेल्वेमार्गांची संख्या किती जाहीर केली? आपले ऑप्शन आहेत: ए 5, बी 7, सी 9, डी 11.
आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 7. आपला 8वा प्रश्न आहे, बजेट 2026-27 मध्ये कोणत्या क्षेत्राला बायोफार्मा शक्ती म्हणत विशेष जोर दिला गेला? आपले ऑप्शन आहेत ए रिन्युएबल एनर्जी, बी हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग, सी टुरिझम, डी डिफेन्स. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग. आपला 9वा प्रश्न आहे, युनियन बजेट 2026-27 मध्ये GST किंवा इन्कम टॅक्समध्ये मुख्य बदल काय झाला? आपले ऑप्शन आहेत ए इन्कम टॅक्स स्लॅब कमी केली गेली, बी TCS दर काही खात्यांसाठी कमी केला गेला, ऑप्शन सी GST स्लॅब वाढवली गेली, ऑप्शन डी कॉर्पोरेट टॅक्स वाढवली गेली. आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन बी TCS दर काही खात्यांसाठी कमी केला गेला. आपला 10वा प्रश्न आहे, युनियन बजेट 2026 मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती विनियोजन केले आहे? आपले ऑप्शन आहेत 1 लाख करोड, ऑप्शन बी 1.63 लाख करोड, ऑप्शन सी 2.5 लाख करोड, ऑप्शन डी 90,000 करोड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 1.63 लाख करोड. विद्यार्थी मित्रांनो, आपले GK क्विज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. शिकत राहा आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद सर्वांना.